म्हणलं वावरात चक्कर मारायला गेले अजून नाही आले. काय झालं का त्याला म्हणलं पा वावरात वापस आहे का नाही निंदायचं बाया बोलावं लागेल जमा करावं लागणार आता निंदून करपून घेऊ. लोक निंद राहिले आमचं अजून तसंच पडेल अजून पत्ता नाही यांचा. एकदा जिकडे गेले का तिकडेच जाते तिकडे वापस यायचं नावच नाही घेत. आता तिथं चूल पेटायचं चाललंय. मग काय करायचं वाजले किती वाजले याला काय खायला प्यायला. हा होईल ना माझं. तुम्ही तर सारी सकाळची गेले वावरून चक्कर मारायला. दमलो काय झालं दमलो. आज काय खायचं आणि घेते करून तिकडं खालच्या रानातून पुन्हा तिकडे चक्कर मारला. इकडे गेलो वरती तिकडे मोकार शेळ्या मेंढ्या मग तिकडच्या उसकल्या का इकडे याच्या इकडच्या उसकल्या ते शेळ्यावाले बकऱ्यावाले पुढे गेले काय ना. अरे द्या आता काय तुम्ही वळायला काय मग आता काय करू खाऊन देऊ. मग लोकांची बापरे तुम्ही वळल्या पाया पडू का ते. अहो मग तिकडे द्यायचे उचकून बघ त्यांच्या मग काय लिहायचं. अरे बाबा तिकडच्या उचकून खालच्या बांधाकडे फिरवल्या का इकडच्या आल्या. इकडच्या उचकायला गेलो का त्या पुन्हा रिटर्न यायच्या. मग त्याला चांगला बिनपगारी माणूस भेटला बकऱ्या वळायला. पण ते गेलते कुठून काय करतो ते मला हे समजा. मग त्यांना पाहून यायचं तू कुठे काय झाडा झुडपत. आता दमलोय मी पाहून येऊ का. तुम्हाला कळायला पाहिजे सकाळी 7 वाजेची गेले तुम्ही 11 वाजे अजून तुमचा पत्ता नव्हता घरी. आपल्याला बाया लावायची नेंदाला तुम्हाला म्हणलं वावर किती गवत आहे तेवढं पाहून या. आपण आपलं पाहावा आपली चूल आताशी पेटली मी. स्वयंपाकाला काऊन टाइम झाला माहिती का. तुमचा भाऊ तुम्हाला गोड गोड बोलत 30 रुपये आणि मला नुसतं डोकं लायचं राहतो काही ना काही. खबर इकडून पाणी सांडलं तुम्ही इकडून हेच केलं आमच्या बांधावर गवतच टाकलं असं बोलतो. त्याला म्हणा भाऊ आम्ही राहू का जाऊ. मग इथं वाटत शेजारी इथं मध्ये पाणी टाकलं आणि काल मी गवत नाही काढलं वावरात. ते म्हणतो तुम्ही कांग्रेस उपटलं आणि माझ्या बांधावर टाकलं. आता मी कधी गेले वावरामध्ये. बरं आता पुन्हा त्यानं गाडी घेतली का मला फोन कर नाही तर मग काय म्हणतो तुम्हाला भावाला लावून देते आणि मग तुमची त्याची भांडणं होती असं म्हणतो. तो नेमकं विषय काय करतो. त्याला ना आपला संसारच होणं द्यायचंय. आपल्या संसारात तो काय ब्रह्मदेव आहे काय. ब्रह्मदेव का मग तुम्हाला कसं जवळ करतो तुमच्या संग चांगलं बोलतो आणि मी काय घोडं मारलं का मग. पण तसं काय मला वाटत नाही. मग असंच ना भाव तुमचं चांगलं आहे फक्त मी वाईट आहे मध्ये. आता तुझं त्याचं काय घेणं दे नाही का. काय घेणं नाही तू कोण लागतो तुम्हाला तुमचं भाऊ आहे मला थोडी. अगं पण तो देर आहेस ना. देराला कोण मजित करणं ते जर आपलं काही मोठ्या पाण्यात ठेवीत नाही तर कोण त्याला मोठं हे करेल मोठे किती. माणशी तू चांगलं बोल. मी मोठी वहिनी ना मला चाल चालू म्हणतो दे 90 पैसे. काय ते 90 पैसे दे. अरे म्हणा तुला लाज वाटते का. हा पैसे दारूला कोणाजवळ मागावा. त्याला लाजच नाही. त्याला वाटत भावाला पैसे राहते भावाचे. बरं आता का तू स्वयंपाक लवकर कर. मी एकदा पुन्हा चक्कर मारतो. आता कुठे जायचं काय माहिती. आता त्या शेळ्या भाकऱ्या पाहतो ना बाबा पुन्हा जर राहिल्या तर सगळं खाऊन घेते. शेळ्या भाकऱ्याच पहा नाही ते जोर पे पुढे गेले ते भाषण. आता त्यांची काय गरज आहे मला माझं मला सांगा घरात रे. मला काय गरज आहे बाकीची. असंच राहत दमलो मला उठवती का. नाही आता जा ना तिथे जा तुम्ही जाऊ. उठ ना होई ना का आता बरं दमलो तेवढं. बरं मग आता का तुम्ही काय शेवाय करू का. अरे बाबा ते कोणत्या आळ्यासारखं खातो आपली चटणी भाकर कर. शेवाय खाऊन तर पा तूप टाकून लय भारी लागेल. नको नको बेसन बनव मस्त. साखर आणि तूप टाकायची. हा साखर दूध आणते कोणाचं मग. आता दूध नाही का आपल्या घरी. ती गाय बांधेल तिला चारा पाणी करा. पातळ आहे ते माणसाला दूध पातळ आहे का गटी का म्हशी बांधायचे का इथं. मग आता लोक किती का दूध शेवाय खाते मस्त तूप टाकू आणि म्हातारा काहीच खात नाही. बरं तरी तोंडात दात नाही. त्याला का बकऱ्या कापायचा रे एखादा. बकऱ्या म्हणलं म्हणलं की खाईन दाता नसले तरी गिळीन. काय सांगितलं काय. हा सांगितलं हा काय करा तुम्ही काय आले इकडं. नाही आले काय आता तुमचा भाऊ गेला ना बाहेर. तुमचं ना काही संबंध आहे का बरं काही घेणं द्या नाही का. मग चल निघाल माझ्या घरात नाही थांबत अजिबात नाही थांबत तुम्ही. तुम्हाला मराठी कळते का. कळते मराठीच बोलतो. मग नीट निघायचं माझ्या संताने पाहिजे ते भाऊ नसला का घुसलाच घरात. असं चली जाऊ अजिबात नाही माझं. त्याला ना मा 50 रुपये गेले त्या दिवशी. कधी
मागच्या हप्त्यामध्ये ना हं. ते म्हणलं देटायचं का काय म्हणून पारा होतो त्याच्या खिशात 500ची नोट राहते ती तुमच्याकडून 50 रुपये घ्याल रिकामी नाही. ते कोण पाहुणे नाही का ते तो आम्ही म्हणून ते आणि मग त्यांचं काय त्याला नाकी पाहिजे त्यांना मग माय मिळून यांच्या 90 वर आहे का? पाहिजे मला म्हणा पैसे कमी म्हणा ते 50 रुपये अहो दे. त्यांच्याकडे लाखाना पैसे तुम्ही काय सांगा तुम्हाला लागते का? तुमच्या भावाला मागा मला आज तिथे पैसे मागायचे नाही. वहिनी बघा तुला खरं सांग का माझ्या खरं पोटातलं पीस सांगत तुला काय म्हणजे खरं पोटातलं पीस सांगतो काय सांग- म्हणजे मी वरच्यावर बोलणार आहे आता आमच्या कानापासून काल पण बोलतो हं. तसं मग तुमच्या भावा संग बोलायचं ना माझ्या संगच पण आणखी मी करा फुटत तुमचं ते आता त्याची सगळं नाही माझी मत बोलणार पण तुझ्या सगळं बोलणं झालं नाही काय बोललं का मला मला तुमचं बोलणं पडत नाही तुमचं माझं मत नाही. बरं मग मी काय केलं बोलण्याचं तो ना कधी भांडण झालं का होते आमच्या भावाचं होतं पण मिठाचं का नाही भाऊ भाऊ स्वतः पण तुम्ही तोंडावर म्हणते वहिनी लावून देते म्हणून. हा हं? मी कधी लावून दिली तुमची भांडणं? मग तो मावाला लावून दिली ती त्या दिवशी ते मग ती रागत होतं मग. आणि मग तो माय लावले मग मी वहिनी लावून दिली मग काय झालं हा बरं ना मग म्हणजे आम्ही काय मार खायचे का तुमचे मोठे असून? हा तुम्ही नाही का बरं ते तुमचं भाऊ ते तिकडं वावरात जाऊन भेटायचे का असेल? नाही आज आहे ना आज मा पोटाला मी काढूनच टाकणार आहे सगळं काय तुमच्या मी पोटात? आता लगेच तुला धडधड बोलून टाकतो काय हा आज मला सुटत नाही अडीच सुट आगाज बोलून बसले ना आगाज लाखोटी शिवाय दिला ना आता काय राहिलं तुमचं? नाही त्याच्यापेक्षा आता खरं ते इथं वर्षात येतो तू तोंडात येतो पण आता काळापासून बोलून तुला दाखव म्हणजे पोटात आहेच साक्षीला अजून. हा आहे ना सांगते तेच सांग आलो आज ते तुमच्या भावाला सांग इथं नका तुला मला. सांगतो वहिनी खरं बोलू का तुला काय आता खरं पोटातलं बोलतो या बाई गळत लाकूड आहे आता इथं हा ये ना असं डोक्यात घालीन मी. डोक्यात घालतो तरी चालेल मग इथं माझ्या साळे चालणारच नाही तुमचे. चालेल पुढे त्याला काय चालेल का मग? तुझं सगळं येऊन भांडतो इकडं तिकडं घोडभर प्यायचे नाही इकडं मला डोकं लावायला यायचं भाऊ नसतं चालले हा? घरी. आता मी दारू सर्व सोडून दिली आता दारू पिली नाही तुम्ही? नाही पिल नाही तर मावर वाज मग पाय बरं मी रिकामी नाही अशी वास घ्या तुमची. नाही ते इड तोंड लावून पाय वाचत हे पाहिलं का काय काय इकडे तोंडातच झालं तुमच्या जवळ लाकूड. लयच वास घ्यायचा आपण असेल. म्हणतो चला बा ऐकून घेतो दोर ऐकून घेतो तुमचा वरच ना घालू आहे का तुमचं भांडाचं म्हण आहे का? नाही नाही मग मला भांडे जायचं मग तो एवढं उभ्याला मला भांडायचं भांडायचं नाही मी नाही तुला- त्याला बोलत. तुला तुला मावाला खरं पडलं की सांगायचं पटत सांग तो भाऊ नाहीच ना आता इथं सांग काय वहिनी तुला पाहिलं का मा उठलंस काय तुला नाही काय काय म्हणलं आता तुला पाहिलं का मावलं उठत मी एवढंच राहिलं होतं आता ऐकायचं मला नाही का सारं झालं होतं आता हा? आणि मला पाहिलं कसं उठत हा अरे मी भाऊजाई काही लाज वाटते का? आहे ना भाऊजी मग भाऊजाई पाहून उठत राहतं का कोणाचं? हा तू रात्री लग्न गेलती ना हा तेव्हा सुद्धा मा उठलं होतं लाज सोडले बाई आता एवढंच राहिलं तर बाई मग ऐकायचं. बाथरूमला गेली तर मा उठत अरे लाज धर मी तुला खाऊ पिऊ घातलं त्याचं ते उपकार धर. एका टायमाला ना मी मा भावाला दुसरी बायको करीन पण तुला पाहिजे मा उठतच हा पा आता तोंड समोरून बोल बर का आता काय मला पण उठत म्हणजे काय बोल काय काय म्हणतात नाही नाही, मला पण काय उठत काय लाज वाटते का काय थोडीफार काय बोलावं काय जरा वहिनी हात पुढे नको काय काय लावायचा. लावू नको तू दाराची जागा चुकली म्हणजे ते सोड काय सोड हा येणे मी करून आले बरं का आता तू टाळ्यावरच राहतो लय घुसला का जेड दाराची ती जागा सोडली दुसरी कधी पडेल बरे फाट तू काय करशील काय करशील मग म्हणजे? काय की मा उठल मी कपडे फाडूच तर मारेन मग नाही या घरात म्हातारा नवरा करूनच गुन्हा होईल तू असं टपेलच राहतो माझ्यावर. ते मला तरी सोड पण तुला पाहिजे मा उठलंच या बा आता उठाच तो बंद करायचं मी छाटून घेईन हा हा छाटूनच टाकीन मग मा उठत सांगा का भावाला छाटून टाकलं मग मला माय पंचायत त्याचं काय काय पण अरे मी मुंड काय छाटीन म्हणले तो माय पंचायत जगायची जगायची पण जगातच कशाला असं तू लोकांना पण उठत तू नाही ते एक काम कर तू फारकत घेऊन टाक म्हणजे अरे मा सारं चांगलं आहे ना मा नवरा चांगला आहे मा पोरं सोर आहे आणि तू ऐकून मी कोण फारकत येऊ हा हा हाय पण तू पुढे आली का मला उठलंच हा बा आता बंद कर बघ उठलं नाही तर मी लाकडच जोडीन तुला आता. त्या दिवशी तू आंघोळ करत होती ना तेव्हा तितकं जबरदस्त उठलं मावलं म्हणजे मी आंघोळ करत तो पाहिजे तेव्हा तितकं जबरदस्त उठलं इतकं उठलं काय केलं शांत व्हायला ती इकडे या आले का एक बादलीभर पाणी नाही तू आज मारच खाणार एक बादलीभर पाणी होती एक बादलीभर पाणी तू उठायचं ना मला पाहून तू पाहतो ना मला आंघोळ करताना पाहतो मी लग्न गेल्यावर पाहतो मी शेतात गेल्यावर पाहतो अहो हे का बरं राहिला काय शिरप्या यानं आज सारीच होईल भाऊ तू चांगला आहे बघा तू चांगला आहे हिला पाहिलं का मा उठतच काय ते हिला पाहिलं रे हा? पाहिलं का मा उठलंच दमच काढत नाही असं अरे पण तू बोलतोय काय बरोबर बोलतोय मी काय बोलतो मी अहो त्याला लाज वाटते काही मी मोठी भाऊज आहे मी एवढं दिवस त्याला खाऊ पिऊ घातलं अरे. आणि तो म्हणतो का
फारकती घे. मी काय म्हणतो, इतक्या दिवस आपण एकत्र राहिलो, कधी साबण आपले भांडणे का? नाही हा? बरं वाढले का कधी भांडणे का? काही नाही, आपली अडचण आहे का? काहीच नाही. तो सरळ उठत हिच्यामुळं. आहे का काय उठत काय पण मी याला मारीन बरं का. मी अरे हो. लाकूड घाली याला सांगा तुम्ही. तो का माझ्या फारकत देऊन तो बसू काय मी पाहत. थांब ग थांब. हा. मी काय म्हणतो, तुझं उठत तो का माझ्या बायको करता जपून ठेवलंय का? हं? जर त्या दिवशी आंघोळ करतो जा उठलं तुम्हाला सांगतो, हा. तुला सांगतो, शेवट मला दवाखान्यामध्ये नेलं डॉक्टरला, ते गाड केलं. पाहू कसं बोलत काय होतो. म्हणतोय काय तू? दोनच्या सुया माने तवच इथे गाड झालं. त्याच्यामुळे म्हणले मी एकत्र नका ठेवू. हा आंघोळीच्या टायमाला सुद्धा घरात घुसतो. भाऊ त्या दिवशी रात्री लगेच उठली ना, आहे का. तेव्हा अर्धच उठलं होतं. अरे 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 तू इतका पापी नव्हता, झाला कसा? नाही पापी मी नजर. पापी नाहीच आहे. तिची नजरच पापी. तू मग? पापी नाही, तुझी नजर पापी. मी पापी नाहीच आहे. अरे तुझी नजर, हा? मन तुझं. नजरही चांगली माझी, मन मनी चांगले, आता मग चांगलं पाय ना, असं काय पाहिलं. चांगलं पाहतोय ना. पाहिलं का हो? बरे शिल्पा, एक काम करतो, आता मी म्हातारा माणूस आहे, हा मी ही दुसरी बायको परपंच करता केली, आणि तुझं कावर तिला पाहून उठत आहे. हा? त्याला आपला संसार मध्ये असते. मी तुम्हाला काय काय बोलले काय काय तू कसं का उठत मला पाहिल्यावर. आम्ही उठतच. तुझी बायको आहे का? हा? तुझी बायको का ठेवायले. बरं जाऊ दे मरू दे. हं? समजा हिरा जर मला ठोकून देते तर मला कसं काय उठल? काय 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 म्हणलं? आता नाही गाडी याची बरी गत नाही बरं का. मी याला हानीन बरं का. हे बघ, तुमचा भाऊ येतो, मी नीट सांगा त्याला. मी काय होतो हिनं सगळं ठोकून द्यायचं, माझं डोकं उठायचं नाही, पण मग हे ऐकतच नाही, मग उठणार नाही का? तो का उठवलं तू. बरं मी काय हा. होतो, जाऊ दे मरू माय बायको चांगली होती का वाईट होती? चांगली हा? चांगली. यांच्या भांडणं झाली, हं, या दोघीची, हं, ती लुकून गेली. हं. मग आता माय बाकीची पंचायत आहे का नाही? अरे तू असं बरं आहे. हा, हा? हा, हं. अहो घरी येऊन टोपलं उघडून खाऊन जातो. अरे हा मी खातो ना, आणि मग पण तू जर माझ्या बायको सगळं भांडली नसती, हं, हा? हं. तर माझं डोकं उठलं असतं का? म्हणजे मला पण तो डोकं उठत. हा डोकं भडकन डोकं उठत लगेच असं. आता डोकं म्हणराला पहिले दुसराच म्हणतात बरं का. भाऊ तुला शिस्तीच सांगतो, बोलता नाही ना कधी अशुद्ध बोलू नको, आणि मी म्हातारा माणूस, मला काय पण जाऊ करता. दे, त्याची सांगू का खरी गेली, हा. मग मला उठणार नाही का? पाहिलं का? काय उठलो तू. काय उठलो तू. काय उठलो सांग. काय? सांग नाही दाबा. ऐकून घे, ऐकून घे, थांब, थांब. ऐकून घे. हं. बरं मला अंडरपॅन्ट दोनच आहे ना, हा. आपलं बाथरूम एकच आहे का नाही आंघोळीचं? एकच. हा मग मग हिला ते वाळ्याच्या वर ठोकडी काढून हा. वाळ्याच्या चेडू हिनं पाणी होतं, मग मला जास्त उठणार नाही का? मग चुकलं मा. अरे मग डोकं उठत असं म्हण हा ना. मग डोकं मग दुसरं काय उठणार आहे? याचं ना मला पाहिजे याचं डोकं उठत. याला सरळ सरळ सांगायचं याला. हं. त्याची बायको घेऊन त्याची तुमची बायको काढून द्यायची इथे. नाही, माझी बायकोने आणून द्यावं तर माझं डोकं शांत आहे होईल. का? नाही नाही ना बायकोने आणून द्यायचं, मग हिनं मला 2 टाइम ठोकून द्यायचं. एक काय काय ठोकून द्यायची. बघ तुकडा दुसरं काय? एक काम कर, तू ये ना बसाय आता, नाही तर मग तिकडं साधू संत होईल. हो याच्या अंगावर टाका ना तिकडे राखेल होता ना 6 डबे. आता भेटत नाही ना, म्हणून तर काय डिझाईन. बोलू राहील तुमच्या समोर पाहिलं ना. एक काम ठोकून द्या ना आमचं कर, द्या. तू ये ना, तो घर बघ आणि निघून जाईल. वहिनी- काय तिकडे तुझ्या सासूरवाडीला बरं जाऊ का? वहिनी, तुम्ही सांगा, तुम्ही जर मला ठोकून दिलं काय? तर मग माग कसं काय वाहणार? काय ठोकत तुला. हा? नाही काय काय ठोकत पण- नीट नीट सांग. अगं नको. नीट सांग. मान गाठे गेले ना, काय काय अगं तू ठोकत खा. बरं तर बाकी ठोकून द्यायची संध्याकाळी सकाळी, काय दुसरं ठोकून देणार? अरे काय आणलंय आमचं? तो आणि आमचा काही संबंध नाही आजपासून. तू माझ्या आहे नावाचा भाऊ नाही तू माझ्या नाही चल निघून तिकडे तुझ्या सासूरवाडीला ताण देतो. तिकडे जा. बायको तिकडे चांगली आरामात फुली नाही तर आम्हाला ठोकून द्या. हा बायको जाईल अरे तकलीफ नाही. अरे जाय ना बाबा. 7-10 पोरं हा नाही नाही. हा? हा. कार्यक्रम आहे तुमचा. आमचा हा. हा वापस नाही येतो. अरे. जाते तुला बी. बर का, आमचं काम करणारा तू. नाही नाही त्याला काय वाटत तुम्ही म्हातारे झाले आता हा. आणि सारे इच्छा आता ते त्याला बरं ते सांगते. अगं असे कावळे किती जरी म्हणले ना, आयला आम्ही रोज मटण खाऊ, हे गुरु मेलं पाहिजे, त्यांच्या शापानं गुरु मरतीने यांना गुच खावा लागल. हा हा. आता पान तिकडे फोनवर बोलून राहिला. पोरं बोलली जाऊ. काय मग काय पोरं बाला, चाल बुवा. तू फोनवर बोलू राहिला. बोलतील पोरं तुम्ही एकटं झाले म्हातारे. वैन माझ्या जीवाचे हाल. येडी त्या फोनवर आवाज येतो आहे का. येऊ दे.